5 बॉलरचा वापर करायचा आहे. 2-2 1-1-1 अशा प्रकारे तुम्ही 5 बॉलरचा वापर तुम्हाला करायचा आहे. सामन्याला सुरुवात सलामीची जोडी उमंग आयव्हीएफ वॉरियर संघाची स्ट्राईक हँड फलंदाज डॉक्टर कुलभूषण शितोळे स्ट्राईक, तर नॉन स्ट्राईक हँडला पाहतो आपण फलंदाज. बॅट्समनची नावं आमच्यापर्यंत पोहोचलेली आहेत बरं का अजून, प्लीज. डॉक्टर शैलेंद्र नॉन स्ट्राईक हँडवरती पाहतो आपण, तर डॉक्टर कुलभूषण शितोळे दरम्यान स्ट्राईक हँडवरती. आणि पहिलं षटक टाकण्यासाठी डॉक्टर प्रशांत. ओहो, याच बरोबर खड़े खड़े खेलने का प्रयास था, जगह से खेलने का प्रयास था. डॉक्टर कुलभूषण इनका स्क्वायर कट खेलना चाहते थे लेकिन नाकामयाब. सीधी विकेट के ऊपर के दस्तानों में गेंद, अच्छी गेंदबाजी का प्रदर्शन डॉक्टर प्रशांत पाटिल. पावर प्ले का पहला ओवर मैदान के अंदर जारी है. एक अच्छी श्रृंखला, एक अच्छा आयोजन हम देख रहे हैं. फुल टॉस, रिवर्स फुल किया इस बार, गेंद जाएगी सीधी बाउंड्री लाइन सीमा के बाहर 4 रन के लिए. डॉक्टर अनिल वर्मा फायटर ऑफ द मॅच. आपल्याला विनंती, आपण या ठिकाणी या. डॉक्टर अनिल वर्मा, आपल्याला विनंती, आपण आपला सन्मान घेण्यासाठी या. चला. आणि पाठीमागच्या सामन्याचा दरम्यानच्या काळामध्ये स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सन्मान्य दीपरतनजी गायकवाड साहेबांचं शुभागमन होतंय. स्पंदन डॉक्टर्स प्रीमियर लीग मध्ये आयोजक कमिटीच्या वतीनं आम्ही साहेबांचं मनपूर्वक स्वागत करतो. विनंती, आपण स्थानापन्न व्हायचं आहे. इस बार डॉक्टर कुलभूषण मिड विकेट सीमारेषेवरती झेल टिपलाय. पहिला फलंदाज उमंग आयव्हीएफ वॉरियर संघाचा पॅव्हिलियन मध्ये. डॉक्टर अनिल वर्मा, आपण चला फायटर ऑफ द मॅचचा सन्मान घेण्यासाठी या. आणि डॉक्टर प्रशांत हगारे, आपल्याला विनंती, आपण चला आपला मॅन ऑफ द मॅचचा सन्मान घेण्यासाठी या. साहेबांच्या शुभ हस्ते आपल्याला सन्मानित केलं जाईल. चला, बॅट्समन थोडस स्पीडअप करा. बॅट्समनचं नाव कळवा आमच्यापर्यंत. राहुल, डॉक्टर राहुल कामठे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. गोलंदाज पुढे एकदा डॉक्टर प्रशांत. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न, परंतु स्लिपमध्ये 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडू गॅदर केला गेलाय. सुंदर गोलंदाजी डॉक्टर प्रशांत पाटील यांची जी पाहायला मिळते आपल्याला. बारामती सुपर किंग्स धावफलकावरती 5 धावा. एक फलंदाज उमंग आयव्हीएफ वॉरियर संघाचा बाद असताना डॉक्टर कुलभूषण शितोळे यांच्या रूपानं. डॉक्टर अनिल वर्मा, विनंती, आपण आपला सन्मान करण्यासाठी या. फायटर ऑफ द मॅच. यावेळेस बॅकफुट पंच केलाय, बॅकफुट वरती जाऊन डिफेन्स केलाय आणि सन्मान दिलेला चेंडू पाहतो आपण. दरम्यान यस नो काही तू मे आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. दोन्ही खेळाडू एका बाजूनं. दरम्यान पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलं मैदानात. डॉक्टर प्रशांत पाटील यांची सुंदर आणि यशस्वी गोलंदाजी खरं तर पाहायला मिळाली बारामती सुपर किंग्स कडून. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च केले फक्त, आणि एक महत्वपूर्ण विकेट्स देखील आलाय कुलभूषण शितोळे यांच्या रूपानं. चला डॉक्टर अनिल वर्मा, आपण थोडं स्पीडअप करा.
पांडुरंग सरोदे सर पाहतो आपण मुख्य अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत. तर एका बाजूनं स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेत विजय शिरत सरांना आपण पाहतोय. डॉक्टर सूरज मासाळ षटक क्रमांक दुसरं पॉवर प्लेचं मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. गोलंदाजी मार्कवरती असतील तर समोर डॉक्टर शैलेंद्र शिंदे स्ट्राईक एंडला. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेरनं जाणारा चेंडू पाहतो आपण. मुख्य पंचांनी अवंतर घोषित केलाय. वाईट बॉल. अतिरिक्त एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे पोहोचेल जाऊन 6 धावा. स्पंदन डॉक्टर्स प्रीमियर लीगचं तिसरं पर्व आणि स्पंदन वैद्यकीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पाहतो आपण सातत्यानं विविध प्रकारचे उपक्रम जे आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस फुल टॉस थोडा गती परिवर्तन करून टाकलेला चेंडू पाहतो आपण. दरम्यान पायाचा वेध घेणारा ठरला आणि दरम्यान डॉट निर्धाव चेंडू इथं पाहायला मिळेल. दोन्ही खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सन्मान्य दीप्रतनजी गायकवाड साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतोय. सन्मान्य डॉक्टर विवेकजी भोसुरे आपल्याला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण साहेबांना सन्मानित करायचं आहे. थोड्या वेळापूर्वी देखील बघितलं आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा. या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी पाहिलं आपण शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सन्मान्य प्रशांतजी डोले साहेब या ठिकाणी उपस्थित राहून गेले आणि त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सन्मान्य दीप्रतनजी गायकवाड साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान डॉक्टर विवेकजी भोसुरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यांच्या समवेत सन्मान्य डॉक्टर पंकजी सोनवणे, डॉक्टर अजिंक्यजी तापकीर, स्पंदनचे अध्यक्ष डॉक्टर सुयोग डमडरे, माजी अध्यक्ष डॉक्टर शरदजी लांडगे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये साहेबांचा या ठिकाणी सन्मान संपन्न होत आहे. मनपूर्वक स्वागत. टाळ्यांमध्ये आपण साहेबांचं स्वागत करूया. सन्मान्य पोलीस निरीक्षक दीप्रतनजी गायकवाड साहेबांचा सन्मान संपन्न होत आहे. डॉक्टर विवेक भोसुरे यांच्या शुभ हस्ते त्यानंतर सन्मान्य साळुंके साहेबांचा देखील सन्मान या ठिकाणी आपल्या कमिटीच्या वतीने संपन्न होतोय. डॉक्टर सुयोग डमडरे यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. त्याचबरोबर डॉक्टर शरदजी लांडगे माजी अध्यक्ष आपल्याला विनंती करतो आपण सन्मान करायचा आहे. याचबरोबर उंच आकाशामध्ये चेंडू पाहायचे तिथे क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल टेकन. व्हेरी गुड कॅच. खरं तर 2 मोठे फटके त्यानंतर डॉक्टर शैलेंद्र मात्र झेल बाद होत आहेत. दुसरा धक्का बसेल इथे. यानंतर मॅन ऑफ द मॅच डॉक्टर प्रशांत यांना सन्मानित केलं जातंय. बा सन्मान चिन्ह देऊन मी आदरणीय दीप्रतनजी गायकवाड साहेब पोलीस निरीक्षक शिक्रापूर पोलीस स्टेशन यांना विनंती करतो आपण डॉक्टर प्रशांत आगर यांना सन्मानित करायचं आहे. पाठीमागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच डॉक्टर प्रशांत. कॉंग्रॅच्युलेशन्स डॉक्टर प्रशांत. त्यानंतर फायटर ऑफ द मॅच डॉक्टर अनिल वर्मा यांना सन्मानित केलं जाते. त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी साहेबांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. फायटर ऑफ द मॅच डॉक्टर अनिल वर्मा. कॉंग्रॅच्युलेशन्स बोथ ऑफ प्लेयर. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत. बॅट्समनचं नाव सांगा आमच्यापर्यंत. पांडा सर नाव पोहोचवा. नाव यानंतरच्या सामन्याचा नाणेफेक या ठिकाणी पाहतो आपण आदरणीय पीआय साहेबांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. आणि याचबरोबर लिडिंग एज कॉट बिहाइंडचा शिकार तिसरा फलंदाज. 18 धावा धावपलकेवरती असताना तिसरा फलंदाज बाद. पुढच्या सामन्याचा नाणेफेक आदरणीय पीआय साहेबांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. आणि पाहायचंय टॉस जिंकलाय BMA बिग वन. येस
बरोबर ना. टीम BME बिग वन वन द टॉस अँड येस, थोड्या वेळानंतर निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. डॉक्टर विनोद कांबेरे न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत. धावफलकावरती जाऊयात आपण. 2 षटकांचा खेळ संपला. 3 फलंदाज बाद आणि 18 धावा उमंग IVF वॉरियर्स टीमच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. डॉक्टर संदीप बर्गे गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण. याच बरोबर बॅकफुटवरनं स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न, खरं तर परफेक्ट बॅटवरती चेंडू मिडल होऊ शकला नाही. नक्कीच फलंदाज थोडासा फ्रस्ट्रेट असणार आहे. दरम्यान सिंगल मिळेल त्यावरती. एका धावेच्या मदतीनं धावफलक पोहोचेल जाऊन पुढे. उमंग IVF वॉरियर्स संघाच्या 19 धावा. षटक क्रमांक 3. पॉवर प्लेची 2 षटकं संपल्यानंतर पाहतो आपण शतकक्षमध्ये केलेला बदल आपल्याला पाहायला मिळाला. व्हाईट बॉल यावेळेस बराचसा स्वेर मारा पाहायला मिळतोय. डॉक्टर संदीप यांचा एका अवांतर धावेच्या मदतीनं धावफलक पुढे पोहोचेल जाऊन 20 धावा. 7 षटकांची ही लढत आपण पाहतोय मैदानामध्ये. यावेळेस मात्र काहीसं कमबॅक, लाईन लेंथ चांगली पाहायला मिळाली यावेळेस सोमनाथ डॉक्टर संदीप यांची पा. दरम्यान निर्धाव डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. स्पंदन वैद्यकीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पाहतो आपण सातत्यानं विविध प्रकारचे समाजोपयोगी कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतात. अनेक प्रकारचे विधायक उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून आपण सातत्यानं पाहत असतो. याच बरोबर डॉक्टर विनोद सेट ऑन फायर. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर लॉंग लेगच्या. षटकार 6 धावा. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल 26 धावा. धावफलकावरती पाहतो आपण 26 धावा नोंदवल्या गेल्यात. याचबरोबर लिडिंग एज आणि तिथे क्षेत्ररक्षक काहीसा पाठीमागे होता बा. आणि दरम्यान त्यावरती सिंगल मिळेल डॉक्टर विनोद यांना. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे. 27 लॉस ऑफ 3 विकेट. या स्पर्धेमध्ये पाहतो आपण उत्कृष्ट झेल, बेस्ट कॅच इन दिस टुर्नामेंट अशा प्रकारचं देखील अवॉर्ड आपल्याला निश्चितच आपण शेवटच्या दिवशी देणार आहोत. उत्कृष्ट झेल घेणारा खेळाडू. याच बरोबर अगदीच कार्पेट फटका पाहायला मिळतोय. खांडून काढला चेंडू. जशी बंदुकीतून गोळी सुटते वेगानं त्या प्रकारे हा चेंडू ज्यावेळेस फटका खेळला गेला त्यावेळेस त्या प्रकारची ही निश्चितच फलंदाजी पाहायला मिळते. परंतु चांगलं क्षेत्ररक्षण डॉक्टर प्रशांत यांच्या समोर पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे पोहोचेल 28 अशा धावफलकावरती. याच बरोबर स्क्वेअर लेग सीमारेषेवरती डॉक्टर विनोद यांच्यासाठी पाहतो जाळं विणलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये अडकवलं गेले. चौथा फलंदाज उमंग IVF वॉरियर्स संघाचा पॅव्हलियन मध्ये. 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती पाहूयात आपण 4 फलंदाज बाद आणि 28 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. एका पाठोपाठ एक जर आपण बघितलं तर एक चांगली पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं असताना, एका बाजूने चांगली फलंदाजी होणं गरजेचं असताना मात्र 4 महत्वपूर्ण. पहिली फळी एका बाजूने पाहतो आपण बारामती सुपर किंग्सनं गारद केलेलं आहे. बॅट्समनचं नाव कळवा. सतीश. डॉक्टर सतीश. तर गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण संघासाठी 4थ्या क्रमांकाचा आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन डॉक्टर सूरज. यावेळेस एक पाय पुढे घेत पाहतोय डॉक्टर जयदीप
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. ओके, माफ करा, डॉक्टर जयदीप चांदगोडे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. तर डॉक्टर सतीश मदने न्यू बॅटर पहा नॉन स्ट्राइक एंडवरती असताना. याच बरोबर क्षेत्ररक्षक तिथे झेल ड्रॉप झालाय पहा. अगदी डीप पॉइंट सीमारेषेवरती पाहतो आपण क्षेत्ररक्षक होता. थोडीशी बेसावत भूमिका निश्चितच पाहायला मिळाली काहीशी, परंतु चांगला प्रयत्न एका बाजूने जर बघितला आपण व्यवस्थित कॅरी होऊ शकला नाही आणि दरम्यानचा झेल तिथे ड्रॉप झालाय. धावफलक पुढे एका धावेच्या पद्धतीनं 29 धावा. यावेळेस डॉक्टर सतीश मदने यांच्या बॅटमधून सिंगल येईल आणि वैयक्तिक खातं डॉक्टर सतीश यांचं मात्र या ठिकाणी खोललं जाते. एका धावेबरोबरच धावफलक पुढे 30 धावा. चौथ्या क्रमांकाच्या षटक प्रगतीपथावर असताना आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान डॉक्टर जयदीप चांदगोडे जो आता 12 करण्यासाठी सज्ज. याच बरोबर बिग हिट केलाय डॉक्टर चेतन. ओहो, ड्रॉप झालाय तिथे पहा. खर तर परफेक्ट जजमेंट केलं होतं, परंतु हातामध्ये पडल्याच्या नंतर चेंडू पाहतो आपण तिथे ड्रॉप झाला. एव्हन डॉक्टर चेतन यांच्याकडनं झेल ड्रॉप होताना फार दुर्मिळ गोष्ट आहे, परंतु इथे एक मिस्टेक होताना पाहायला मिळाली. दरम्यान एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे 31 धावा. याच बरोबर ग्लास करण्याचा प्रयत्न होता, परंतु चांगली लाईन लेंथ यावेळेस डॉक्टर जयदीप चांदगोडे यांची पाहायला मिळाली. अगदीच पॅडवरती आदळलेला चेंडू पहा, कुठल्या प्रकारची धाव नसेल. दरम्यान स्थिर अशा प्रकारचा धावफलक 31 धावा. चौथ्या क्रमांकाचं एक चांगलं षटक डॉक्टर जयदीप चांदगोडे यांचं या ठिकाणी पाहायला मिळतं. आतापर्यंत केवळ 3 धावा याच्या खर्च केल्यात. मोठा फटका मारण्यापासून निश्चितच काहीसं दूर ठेवलेला आहे पुन्हा एकदा डॉक्टर जयदीप. यावेळेस मात्र काहीसा स्वेर चेंडू पाहतो आपण. अवांतर थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू होता, परंतु लाईन लेन जर बघितलं आपण थोडीशी दिशा भरकटली आणि दरम्यान एक्स्ट्रा अवांतरच्या मदतीने धावफलक पुढे पोहोचेल जाऊन 32 अशा धावफलकावरती. याचबरोबर सुंदर फटका, परफेक्ट टायमिंग आणि तितकंच सुंदर टेम्परामेंट पाहायला मिळाल्या फटक्यामध्ये. एक कॉपी बुक फटका आणि सरळ चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला फाडून गेलाय. खणखणीत चौकार. डॉक्टर सतीश मदने यांच्याकडे असलेला निश्चितच एक चांगला अनुभव या फटक्यामध्ये बघायला मिळाला. आणि दरम्यान पांडा सर, एक मिनिट, षटक संपलंय का? इकडे ऑनलाईन एक बाकी दाखवत होतं. पहिला सिंगल, दुसरा सिंगल, तिसरा सिंगल, त्यानंतर डॉट आणि त्यानंतर वाईड आला एक आणि त्यानंतर चौकार. वाईडच्या अगोदर पाहिला होता ना, तो डॉट आहे ना इकडे. ओके, चला ठीक आहे, संपलंय संपलंय, षटक संपलंय. तर 36 धावा धावफलकावरती पाहतो आपण. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलेला असताना 5व्या षटकासाठी डॉक्टर प्रशांत यांना पुन्हा एकदा इथं पाचारण केलं गेले पहा. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे पोहोचेल जाऊन तब्बल 37 धावा. 4 फलंदाज बाद असताना 8.88च्या सरासरीनं आतापर्यंत पाहतो आपण धावा ज्या बनवल्या गेल्यात. आणि हा जर स्कोर ठेवला तर प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिला तर नक्कीच 62 पर्यंत दाखवला जातो. याच बरोबर हलक्या हाताने फक्त कट केलाय आणि सरळ चेंडू जाईल डॉक्टर सतीश मदने यांच्या बॅटमधून सीमारेषेच्या बाहेर. चौकार, 4 धावा.
एका बाजूने उमंग IVF वॉरियर संघाच्या निश्चितच धावफलकाला अशा धावांची गरज आहे. धावफलक निश्चितच थोडासा मजबूत करायचा असेल, थोडासा दुर्बल झालाय आणि एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती 42 धावा. उमंग IVF वॉरियर्स 5वं षटक मैदानामध्ये पाहतो आपण सुरू असताना. यावेळेस स्टेप आउट केला होता डॉक्टर राहुल कामठे आपण पाहतोय. दरम्यान नो मॅन्स लँड मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत सिंगल इथे पळून पूर्ण होते पा. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे पोहोचेल जाऊन 43 रन लॉस ऑफ 4 विकेट. 5वं षटक प्रगतीपथावर असताना व्हाईट बॉल. यावेळेस थोडंसं गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न डॉक्टर प्रशांत यांचा आपल्याला पाहायला मिळाला. अवंतर एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती पाहूयात आपण. 44 धावा, 4 फलंदाज बाद आणि 4.4 षटकांचा खेळ संपलाय. 7 षटकांची ही मॅच. बघत आपण कुठपर्यंत मजल मारली जाईल. एका बाजून उमंग IVF वॉरियर्स यावेळेस ड्राईव्ह केला होता आणि दरम्यान डीप पॉइंट सीमारेषेवरती पाहतो आपण. क्षेत्ररक्षक तैनात, सिंगल मिळेल. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे पोहोचेल जाऊन 45 धावा. यावेळेस पांडा सर काय झाले? यावेळेस टप्प्याचा चेंडू पूल केलाय. लॉंग लेग मध्ये चेंडू सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 धावा. या स्पर्धेच्या निमित्तानं शिक्रापूर पोलीस स्टेशनचे PI सन्मान्य दीपरतनजी गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित होते. आम्ही आपलं मनपूर्वक पुन्हा एकदा स्पंदन कमिटीच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांच्या समवेत असलेल्या पोलीस बांधवांचं सन्मान्य साळुंके साहेब आपलंही मनापासून धन्यवाद. याच बरोबर कट केला होता स्लीप मध्ये डॉक्टर सतीश मदने, परंतु झेल ड्रॉप झालाय पा. दरम्यान कुठल्या प्रकारची धाव नाही तिथे. गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण डॉक्टर सूरज मासाळ. 6वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 49 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि दरम्यान अगदी पॉइंट सीमारेषेवरती पाहतो आपण. एक धाव मिळेल तिथे पहा. एका धावेबरोबरच धावफलकावरती उमंग IVF वॉरियर्स 50 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. यावेळेस सुंदर गोलंदाजी
डॉक्टर सूरज मासाळ. आणि याचबरोबर सुंदर प्रकारची गोलंदाजी डॉक्टर सूरज मासाळ यांची पाहायला मिळाली. दरम्यान 6 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती उमंग IVF वॉरियर्स 50 धावा, 4 फलंदाज बाद असताना. न्यू बॅटर नेम डॉक्टर प्रविशाल अदलिंग. न्यू बॅटर मैदानामध्ये शेवटचा आणि अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण. बारामती सुपर किंग्स बॉलर्स नेम डॉक्टर स्वप्नील. डॉक्टर स्वप्नील टिळेकर. शेवटचा आणि अंतिम षटक बघूयात आपण. एका बाजूनं डॉक्टर सतीश मदने. फुलटॉस. याचबरोबर गॅपमध्ये क्षेत्ररक्षक असेल डीप लॉंग ऑनचा आणि दरम्यान त्यावरती सिंगल. एका धावेबरोबरच 51 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. उमंग IVF वॉरियर्स सुंदर गोलंदाजी डॉक्टर स्वप्नील टिळेकर यांचा एक मोठा अनुभव ज्यांच्या पाठीशी आहे. आणि अनुभव हा जगातला सगळ्यात मोठा गुरु मानला जातो पा. तशा प्रकारचा एक मोठा अनुभव, ज्येष्ठतेचा अनुभव नक्कीच डॉक्टर स्वप्नील यांच्याकडे आहे. यावेळेस मात्र थोडं दिशा भरकटलेला चेंडू इथं निश्चितच पंचांनी अवांतर घोषित केलाय. वाईट बॉल. 52 धावा धावफलकावरती. बारामती सुपर किंग्स संघाची बॅटिंग स्ट्रेंथ जर बघितलं आपण फार तगडी आहे, स्ट्रॉंग आहे. याच बरोबर परफेक्ट मिडल डॉक्टर प्रविशाल. चेंडू जाईल सरळ सीमा पार. षटकार. यावेळेस मात्र कमबॅक आणि लिडिंग एजचा शिकार. कॉट बिहाइंड. फलंदाज बाद. उमंग IVF वॉरियर्स संघाचा पाहतो आपण. तिथे 5वा फलंदाज बाद होतोय 58 धावा धावफलकावरती असताना. न्यू बॅटर नेम प्लीज डॉक्टर किशोर. आणि याच बरोबर फॉलो थ्रू मध्ये डॉक्टर स्वप्नील टिळेकर सुंदर कामगिरी करताना. इनिंगचा निश्चितच पाहतो आपण शेवटचा षटक आणि शेवटचा चेंडू. लास्ट बॉल टू गो. यावेळेस मात्र पाहतो आपण सरळ खेळलाय, स्ट्रेट खेळलाय आणि दरम्यान त्यावरती सिंगल मिळाली. दुसरीचा प्रयत्न आणि डॉक्टर सतीश मदने 2 धावा इथं पळून पूर्ण होत आहेत. आणि याचबरोबर धावफलकावरती उमंग IVF वॉरियर्स 60 धावा बनवल्या गेल्यात. विजयाचं समीकरण असेल 42 चेंडू आणि 61 धाब्यांची गरज. चला उमंग IVF वॉरियर्स आपण क्षेत्ररक्षण लावण्यासाठी चला पटकन मैदानामध्ये.
ग्राउंड स्टाफ मध्ये कोणी कर्मचारी असेल जाऊया मैदानामध्ये सामन्याला सुरुवात होईल पा सलामीची जोडी दाखल होताना बारामती सुपर किंग्स डॉक्टर प्रशांत पाटील ऑन स्ट्राईक तर नॉन स्ट्राईक एंडला डॉक्टर सूरज मासाळ पहिलं षटक डॉक्टर कुलभूषण पहिल्या चेंडूला सन्मान डॉक्टर प्रशांत पाटील यांचा एक पाऊल पुढे टाकत बॅट उभी केली आणि दरम्यान त्यावरती सिंगल एका धाब्याच्या मदतीनं बारामती सुपर किंग्स संघ इथं अकाउंट ओपन करेल बा एक धावफलकावरती आहे 61 धावांचा पाठलाग 42 चेंडूमध्ये पाहतो आपण जो करायचा असताना आजच्या दिवसातील 5व्या क्रमांकाची लढत मैदानामध्ये सुरू आहे याच बरोबर सुरेख फटका डीप पॉइंट सीमा पार वन बाउंड चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर सूरज मासाळच्या बॅट मधून आलाय खणखणीत चौकार धावफलकावरती 5 धावा दरम्यान डॉक्टर कुलभूषण पुन्हा एकदा त्यावेळेस हलक्या हाताने कट केलाय आणि दरम्यान डायरेक्ट हिटचा प्रयत्न परंतु फलंदाज मात्र आपल्या घरट्यामध्ये सुरक्षितरित्या आपल्याला पाहायला मिळत आहेत एका बाजूला टार्गेट जर बघितलं बारामती सुपर किंग्सची जी बॅटिंग स्ट्रेंथ आपण पाहिली त्यांच्या समोर नक्कीच फारसं मोठं नाही परंतु एका बाजूने जर बघितलं आपण उमंग IVF वॉरियर्स हे देखील काही एका बाजूने जर पाहिलं सहजासहजी प्रतिस्पर्धेला आपल्यावरती निश्चितच वर्चस्व गाजू देणार नाहीत डॉक्टर प्रशांत यांचा कमालीचा एफर्ट्स बघायला मिळाला आणि निश्चितच या कामासाठी त्यांचं कौतुक देखील त्यांच्या सहकार्याने केलं टाळ्या वाजून त्यांना दाद दिली अच्छा काम करने के बाद उसका नाम होता है आणि नक्कीच चांगलं एफर्ट्स पाहायला मिळाले तिथे डॉक्टर प्रशांत यांचे दरम्यान एका धाब्याने धावफलक पुढे 6 यावेळेचा चेंडू पाहतो आपण दरम्यान क्षेत्ररक्षक असेल तिथे एका धावेनं पुन्हा एकदा धावफलक सिंगलच्या पद्धतीने पुढे पोहोचेल जाऊन बारामती सुपर किंग्स 7 यावेळेस पुढे सरसावत डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जाईल सरळ सीमा पार डॉक्टर सूरज यांच्या बॅटमधून आलाय खणखणीत चौकार षटक क्रमांक पहिलं संपलं मैदानामध्ये पॉवर प्लेसह 11 धाव बनवले गेल्या समीकरण असेल पुढील उर्वरित 6 षटकांसाठी 36 चेंडू आणि 50 धावेंची गरज डॉक्टर सतीश मदने गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण गोलंदाजी करण्यासाठी सज्ज
तर समोर डॉक्टर प्रशांत पाटील. याच बरोबर ओहो काय कमालीचं क्षेत्ररक्षण वा. मला तर डॉक्टर अनिल वर्मा बरोबर ना. सुंदर हा याच बरोबर खांडून काढलाय चेंडू आणि सेम झोन मध्ये चेंडू जाईल सरळ सीमा पार खणखणीत चौकार. चौकाराने धावफलक पुढे पोहोचेल जाऊन 15 धावा. याच बरोबर गुडघा टेक और तमाशा देख. डॉक्टर प्रशांत पाटील यांच्या बॅट मधून आला एक उत्तुंग फटका. षटकार 6 धावा. चौकारा पाठोपाठचा नजाकत भरा षटकार इथे पाहतो आपण डॉक्टर प्रशांत यांच्या बॅट मधून. धावफलक जाऊन पोहोचेल पुढे तब्बल 21 धावा. समीकरण असेल विजयासाठी. 33 चेंडू आणि 40 धाब्यांची गरज बारामती सुपर किंग संघाला. यावेळेस मात्र स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू थोडंसं व्हेरिएशन गोलंदाजीमध्ये डॉक्टर सतीश मदने यांचं पाहायला मिळालं आणि दरम्यान विनोद कांबेरेच्या हातामध्ये पाहतो आपण चेंडू डॉट निर्धाव आलाय. स्थिर असेल धावफलक. पुन्हा एकदा गोलंदाज डॉक्टर सतीश. याचबरोबर इनसाइड आउट. क्या कमाल नजाकत भरा स्ट्रोक इस बार डॉक्टर प्रशांत पाटिल इनके बल्ले से. 6 रन षटकार. खर तर नजरेत साठवा अशा प्रकारचा फटका इथं बघायला मिळाला. एक पाऊल पुढे टाकत कमालीचं टायमिंग टेम्परामेंट बघायला मिळालं फटक्यामध्ये आणि कव्हरच्या दिशेने पाहतो आपण एक चांगला फटका डॉक्टर प्रशांत यांच्या बॅटमधून. 27 धावा. याच बरोबर स्क्वेअर कट डीप पॉइंटला चेंडू जाईल सीमा पार. पुन्हा एकदा खणखणीत फटका. 4 रन. डॉक्टर सतीश मदने यांचं षटक संपते मैदानामध्ये. तब्बल 2 षटकांमध्ये बनवले गेल्यात 31 धावा. विजयाचं समीकरण असेल बारामती संघाला. 30 चेंडू आणि 30 धाव्यांची गरज. बॉलर्स नेम डॉक्टर रोहित. गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण षटक क्रमांक 3. पॉवर प्लेची 2 षटक संपल्याच्या नंतर. याच बरोबर डॉक्टर सूरज मासाळ. चेंडू जाईल सरळ सीमा पार फरार. खणखणी चौकार. 4 धावा. धावफलक पुढे पोहोचेल जाऊन 35 धावा. याच बरोबर रिव्हर्सचा सूरज मासाळ. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलाय. खणखणीत षटकार. आणि याच बरोबर धावफलक पुढे पोहोचेल बारामती सुपर किंग्स. 41 रन
विदाउट लॉस. पांडा सर डिसिजन कळवा. डॉक्टर प्रविशाल आदलिंग गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण. 28 चेंडू आणि 20 धाब्यांची गरज बारामती सुपर किंग्स. प्रशांत पाटील 22 धावा तर सूरज मासाळ पाहतो आपण 19 धावसंख्येवरती फलंदाजी करतायत. गोलंदाज प्रविशाल. याच बरोबर स्टेप आउट केला होता. पॉइंटला खेळलाय चेंडू पा दरम्यान डीप पॉइंट सीमारेषेवर क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. चेंडूला कव्हर केलं जाते आणि त्यावरती सिंगल. एका बरोबरच धावफलक पुढे 42 धावा. 27 चेंडू 19 धाव्यांची गरज. याच बरोबर फुल केलाय तिथे क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. डॉक्टर प्रशांत पाटील यांच्या रूपात पाहतो आपण. पहिला फलंदाज तिथे बाद होताना बारामती सुपर किंग्स. परंतु एक चांगली सुरुवात, चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी डॉक्टर प्रशांत आणि डॉक्टर सूरज यांच्यामध्ये. 42 धावा धावफलकावरती असताना पहिला फलंदाज तिथे बाद होत आहे. 26 चेंडू आणि 19 धाव्यांची गरज असताना न्यू बॅटर मैदानामध्ये. बॅट्समनचं नाव कळवा. डॉक्टर अशोक शिंदे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. स्ट्राईक एंडला सामना करतील. याच बरोबर क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा बॅक टू बॅक. डॉक्टर प्रविशाल आदलिंग 2 विकेट्स इथे पाहतो आपण. बारामती सुपर किंग्स डॉक्टर प्रशांत पाटील यांच्या पाठोपाठ दुसरा फलंदाज देखील पाहतो आपण डॉक्टर अशोक पॅव्हलियन मध्ये. विकेट हॅट्रिकची संधी पहा मैदानामध्ये असणार आहे. आतापर्यंत अजूनपर्यंत विकेट हॅट्रिक या मैदानावरती नोंदवली गेली नाही आणि बघायचं आपल्याला उत्सुकता नक्कीच लागली असेल. एका बाजूनं उमंग IVF वॉरियर्सच्या नक्की इतर सहकाऱ्यांना की डॉक्टर प्रविशाल काय कमाल करणार का मैदानामध्ये. बॅट्समनचं नाव कळवा. डॉक्टर आकाश न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत. हॅट्रिक बॉल. गोलंदाज डॉक्टर प्रविशाल. और इस बार चांस था और ये संधीचं सोनं नाही तर संधीची माती झाली पा. आणि मला वाटतं यावेळेस मात्र डॉक्टर अनिल वर्मा तिथं असणार आहेत, कारण या अगोदर थोडासा अंदाज माझा चुकला होता नाव घेण्यामध्ये. यावेळेस मात्र डॉक्टर अनिल वर्मा तिथे पाहतो आपण. प्रयत्न करणं फार आवश्यक होतं परंतु तो दिसला नाही आणि दरम्यान काहीसा इंतजार केला, काहीशी प्रतीक्षा केली चेंडूची पा. संधी ही चोर पावला नेत असते, संधी ही पाठीमागच्या दाराने येत असते. त्यामुळे आल्यानंतर तिथं दार उघडून खरं तर तिला आतमध्ये घेतलं पाहिजे, त्याचं सोनं केलं पाहिजे, परंतु तिथं तसं घडलं नाही. आणि दरम्यान विकेट हॅट्रिक मात्र इथं होण्यापासून राहिलेली आपल्याला पाहायला मिळाली. दरम्यान षटक संपलं तिसऱ्या क्रमांकाचं. गोलंदाजी मार्कवरती डॉक्टर अनिल वर्मा. 24 चेंडूमध्ये अवजून 19 धावा बारामती सुपर किंग्स संघाला इथे बनवायच्यात. 42 बनवल्या गेल्यात. याचबरोबर पुढे सरसावत एक चांगला फटका डॉक्टर सूरज मासाळ्यांच्या बॅटमधून, परंतु कोणत्या प्रकारची धाव नसेल पा. खड़े खड़े खेलने का प्रयास था, अच्छा स्ट्रोक था, लेकिन अच्छे फील्डिंग का प्रदर्शन इस बार.
नो बॉल. डॉक्टर अनिल वर्मा पाहतो आपण गोलंदाजी मार्कवरती. एका बाजूला जर बघितलं तर फारसं मोठं आव्हान किंवा फारसं मोठं चॅलेंज आता प्रतिस्पर्धी संघासमोर नसणार आहे आणि त्यामध्ये एक्स्ट्रा अवांतर देणं हे नक्कीच धोक्याची घंटा ठरणार आहे. डॉक्टर सूरज मासाळ यांचा मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न इथे फसलाय आणि दरम्यान समीकरण जर पाहिलं आपण 22 चेंडू आणि अजून 18 बनवायच्यात. इस बार कवर के ऊपर से बेहतरीन ड्राइव था डॉक्टर सूरज मासाल. सीमा रेखा के बाहर गेंद 6 रन. 49 रन इसके साथ बारामती सुपर किंग्स के पूरे होते हुए जीतने के लिए 21 गेंदें और 12 रनों की जरूरत. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी का प्रदर्शन करते हुए बल्लेबाज डॉक्टर सूरज मासाल 11 गेंदों का सामना किया और 26 रन के ऊपर निजी स्कोर करके खेल रहे. ओ इस बार बैकफुट पे चले गए, परफेक्ट मिडल किया और ये सीधा सीमा रेखा के बाहर गेंद. 6 रन. क्या बढ़िया बल्लेबाजी का प्रदर्शन. एक सूरज अगर देखा जाए तो ऊपर से तलप रहा था दोपहर के समय, अभी थोड़ी सी उसकी जो धूप है कम हो चुके, लेकिन एक सूरज अगर देखा जाए जो मैदान के अंदर तलप रहा है. नो बॉल. डॉक्टर अनिल वर्मा शायद ओवर स्टेप का नो बॉल यहां पे हमारे अंपायर्स पांडा सर सर बताते हुए गलतियां हो रही थोड़ी सी जो मैदान के अंदर. इस एक रन के साथ देखिए स्कोर 56 रन और जीतने के लिए 5 रनों की जरूरत है. इस बार लोअर फुल टॉस गेंद थी, उसको खिलाया लॉन्ग ऑन में. डीप का खिलाड़ी गेंद को उठाता हुआ केवल 1 रन मिलेगा. इस एक रन के साथ देखिए स्कोर आगे बढ़ता हुआ 57 रन. 19 गेंदें और जीतने के लिए केवल 4 रनों की जरूरत. बारामती सुपर किंग्स का बेहतरीन प्रदर्शन इस टूर्नामेंट के अंदर. इस बार डॉक्टर आकाश गुगे चार षटकांचा खेळ संपला. 2 फलंदाज बाद 57 बनवल्यात. 18 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज. डॉक्टर प्रविशाल अदलिंग गोलंदाजी मार्कवरती, तर समोर डॉक्टर सूरज 14 चेंडू मध्ये 33 धावा ज्यांनी बनवल्यात. आपण जी चर्चा केली करतो सुरुवातीला की बारामती सुपर किंग्स संघाची बॅटिंग स्ट्रेंथ खूप तगडी आहे, खूप स्ट्रॉंग आहे, मजबूत आहे आणि ती सातत्याने त्यांनी सिद्ध केलेली आपल्याला पाहायला मिळाली. और इस बार सूरज मासाल इस छक्के के साथ इस मैच को खत्म करते हुए बेहतरीन शॉट. ये नजाकत भरा ड्राइव था और ये सीधा बॉर्डर लाइन के बाहर. 6 रन. इसके साथ बारामती सुपर किंग्स इस मैच को जीतती हुई. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम बारामती सुपर किंग्स. डॉक्टर पवन सोनवणे सर आपलं मनापासून धन्यवाद. आपण बादे सकाळी देखील उद्घाटन सोहळ्यासाठी आदरणीय डीवायएसपी साहेबांना घेऊन त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यानंतर आदरणीय पीआय साहेबांना देखील घेऊन या ठिकाणी डॉक्टर पवनजी सोनवणे आवर्जून या ठिकाणी उपस्थित होते. त्यांचं मनापासून धन्यवाद.